नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्षे स्वागत. भोज येथील विविध उद्देश प्राथमिक कृषी संघास 68,95,000 रुपयेचा नफा. चेअरमन डॉक्टर सुदर्शन मोराबटे यांची माहिती. भोज येथील विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघात सन 2025-26 या आर्थिक वर्षात 68,95,000 रुपये नफा झाल्याची माहिती संघाचे चेअरमन डॉक्टर सुदर्शन मोराबटे यांनी संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. प्रारंभी मुख्य कार्यनिर्वाहक राजगौड पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर संघाचा आढावा घेताना चेअरमन डॉक्टर सुदर्शन मोराबटे म्हणाले की संघाचे 2706 सभासद असून शेअर भांडवल 1,94,00,000 रुपये, निधी 2,86,00,000 रुपये, सदस्य ठेवी 26,25,00,000 रुपये, तर गुंतवणूक 14,01,00,000 रुपये, सदस्य कर्जे 29,79,00,000 इतके असून मागील सालापेक्षा 2,16,00,000 वाढ झाली आहे. तर जिल्हा बँक कर्ज 14,44,00,000 रुपये इतके वाटप करण्यात आले आहे. बँक शुल्क 2,78,00,000 रुपये असून वसुली प्रमाण 98.42% इतके आहे. त्यामुळे सन 2025-26 या आर्थिक वर्षात संघास 68,95,000 रुपये नफा झाला असून मागील वर्षापेक्षा 3,13,000 रुपये जादा नफा झाल्याचे सांगून आजपर्यंत सर्व संचालक मंडळींचे योगदान, सेवकवर्गाची कार्यतत्परता व सभासदांचा विश्वास यामुळेच हा संघ प्रगतीपथाकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. यावेळी व्हाईस चेअरमन रंजना शीतल मोराबटे, संचालक प्रशांत तात्यासाहेब पाटील, सचिन किरण केस्ते, अमोल अशोक मोराबटे, चंद्रकांत दरेगौडे पाटील, सुनील बाबासाहेब पाटील, भरत अण्णू गुरव, इंद्रायणी बाळीसाहेब माने, रवींद्र बाबूराव माने, अश्विनी सुहास नंदापुरे, संतोष तुकाराम चव्हाण यांच्यासह सेवक वर्ग उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, ಸದಸ್ಯರ ಸಂಖ್ಯೆ 2,706 ಇದ್ದು ಸಂಘದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಶೇರ್ ಬಂಡವಾಳ 1,94,00,000 ರೂಪಾಯಿದಷ್ಟು ಇರುತ್ತದೆ. ಕಾಯ್ದಿಟ್ಟ ಮತ್ತು ಇತರ ನಿಧಿಗಳು 2,86,00,000 ರೂಪಾಯಿಗಳಷ್ಟು ಇರುತ್ತದೆ. ಸಂಘದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಠೇವು 26,25,00,000 ರೂಪಾಯಿಗಳಷ್ಟು ಇರುತ್ತದೆ. BDCC ಬ್ಯಾಂಕ್ನ ಒಟ್ಟು ಪತ್ ವಿತರಣೆ 14,44,00,000 ರೂಪಾಯಿದಷ್ಟು ಮಾಡಲಾಗಿರುತ್ತದೆ. ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಒಟ್ಟು ಸಾಲ ವಿತರಣೆಯು 29,79,00,000ದಷ್ಟು ಹಂಚಲಾಗಿದೆ. ಗುಂತಾವಣೆಗಳು 14.01 ಕೋಟಿಯಷ್ಟು ಇರುತ್ತದೆ. ಒಟ್ಟು ದುಡಿಯುವ ಬಂಡವಾಳವು 48,51,00,000 ರೂಪಾಯಿದಷ್ಟು ಇರುತ್ತದೆ. ಸಾಲ ವಸೂಲಾತಿ ಪ್ರಮಾಣವು 98.42% ಆಗಿರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಸಂಘಕ್ಕೆ ಲಾಭವು 68,95,000 ರೂಪಾಯಿಗಳಷ್ಟು ಆಗಿರುತ್ತದೆ. ಇದು ಕಳೆದ ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷಕ್ಕೆ ಅಂದರೆ 2024-25 ಈ ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 3,13,000 ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚಳವಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರ, ರೈತರ ಮತ್ತು ಠೇವುದಾರರ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ, ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಒಂದು ಪಾರದರ್ಶಕತೆಯಿಂದ, ಅವರ ಕಾರ್ಯಚಾತುರ್ಯತೆಯಿಂದ, ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕರ ಅನುಭವದ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಿಂದ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರ ಒಂದು ಕಾರ್ಯತತ್ಪರ್ಯ, ಕೆಲಸದ ನಿಷ್ಠೆ ಮತ್ತು ಸೇವಾ ಮನೋಭಾವದಿಂದ ಇವತ್ತು ಸಂಘವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಥದಲ್ಲಿ ಸಾಗುತ್ತಿದೆ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಕೂಡ ಈ ಸಂಘವನ್ನು ಇದೇ ರೀತಿ ಬೆಳೆಸಿಕೊಂಡು ರೈತರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅದನ್ನು ನಾವು ಕಾಯ್ದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೇವೆ ಎಂದು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.